तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे 12th स्टँडर्ड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सीईटी PYQ 2024 आणि 23. ओके, लेक्चर तिसरं. याच्या आधी आपण काय पाहिलं होतं 2025चे सीईटीचे क्वेश्चन आणि त्यानंतर 25 आणि 24चे काय राहिलेले आणि 24चे आपण त्याच्यात ऍड केले होते. 24चे काय राहिले ते 24चे ऍड करून आणि 23. ओके, असं आपण रिव्हर्स चाललोय. तर त्यातलं आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे, तर वन शॉट तुम्ही पाहिले, त्याच्या नोट्स काढल्या, सगळ्या कन्सेप्ट ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे. कोणता? अँगल बाय सेक्टरचा. आठवतोय तुम्हाला? x² - y² अपॉन a - b इज इक्वल टू xy अपॉन h. हा कोणाचा आहे? दिलेल्या दोन लाईनचा अँगल बाय सेक्टरचं कंबाईन इक्वेशन. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आता आपल्या 2023च्या सीईटीला. 23 मध्ये काही 24चे प्रश्न आहेत आणि नंतर 23चे चालू होतील. ओके, ठीक आहे. तर पहा काय दिलंय क्वेश्चन. द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन y इज इक्वल टू px अँड y इज इक्वल टू qx कॅन रिटर्न ॲज, या पॅटर्न मध्ये लिहिलंय, द इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ अँगल बाय सेक्टर. पहा मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलाच फॉर्म्युला जो आपल्याला इथं यूज करायचा आहे, द लाईन. आता ही काय दिलेली आहे? लाईन दिली. ह्या पेअर ऑफ लाईन आहेत. म्हणजे थोडक्यात काय प्रश्न नक्की काय? क्वेश्चन एकदा फक्त आपण समजून घेऊया. हा तुमचा काय ग्राफ आहे, XY प्लेन आहे. ह्या प्लेनवर काय होत आहे? ह्या दोन लाईन कुठून पास आउट झालेल्या आहेत? ओरिजिन मधून पास आउट झाल्यात आणि त्यांचं हे काय? कंबाईन इक्वेशन. त्यांचं हे काय? कंबाईन इक्वेशन. आता दोन लाईन जेव्हा बायसेक्ट होतात तेव्हा किती अँगल तयार होतात? दोन अँगल तयार होतात. लक्षात, एक असतो ॲक्यूट आणि एक असतो ऑप्टिक्स. त्या दोन अँगलला काय करायचं आपल्याला? बायसेक्ट. म्हणजे आता हा जो अँगल आहे याला बायसेक्ट केला आपण, हा एक याला बायसेक्ट केला. म्हणजे लक्षात आलं का? ॲक्यूटला पण बायसेक्ट केला आणि ऑप्टिक्सला बायसेक्ट केलं. त्या दोन अँगलला बायसेक्ट करणारे जे अँगल आहे, अँगल बायसेक्टर आहे, तर त्यांचं आता आपल्याला काय काढायचंय? कंबाईन इक्वेशन काढायचं. त्यांचं कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. आणि ते कंबाईन इक्वेशन काढत असताना आपल्याला फॉर्म्युला काय सांगितलेलं आहे का जेव्हा तुम्ही या पद्धतीने कंबाईन इक्वेशन काढणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचंय? त्याच इक्वेशनचा वापर करायचा आणि तुम्हाला त्याचं काय मिळणार आहे? कंबाईन इक्वेशन. कोणाचं? अँगल बायसेक्टरचं. कोणत्या बायसेक्टरचं? तर आता हे जे इक्वेशन आहे हे कोणाचं आहे? पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे हे इक्वेशन बनलेच दोन लाईन पासून आणि त्या ज्या दोन लाईन आहेत त्या ओरिजिन मधून पास आउट. आणि ओरिजिन मधून पास आउट होत असताना त्या जेव्हा एकमेकाला इंटरसेक्ट करतायत तेव्हा त्यांनी एक ॲक्यूट आणि एक ऑप्टिक्स अँगल क्रिएट केला. ते दोन अँगल आपण बायसेक्ट करताय आणि ते दोन अँगल बायसेक्ट करणाऱ्या लाईनचं आपल्याला काय काढायचंय? कंबाईन इक्वेशन. आणि जर असं आपल्याला दिलं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याला? फॉर्म्युला काय? पहा काय? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू काय? 0. या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलं का हे इक्वेशन ज्या दोन लाईन पासून बनतंय त्याच्यापासून जे दोन अँगल तयार होतात त्या दोन अँगलला बायसेक्ट करणाऱ्या लाईनचं काय करा? इक्वेशन तयार करा. तर ते इक्वेशन आपण कसं तयार करतो? x² - y² अपॉन a - b इज इक्वल टू xy अपॉन h. या फॉर्म्युलेच्या आधारे. मग आता सेम ह्या इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलंय आणि आता जर आपण हे इक्वेशन याच्यासोबत कम्पेअर केलं तर आपल्याला एच व्हॅल्यू किती मिळालेली आहे? एच व्हॅल्यू किती आहे आता आपल्याकडं? एच व्हॅल्यू किती आहे? 1. त्यानंतर बीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? बीची व्हॅल्यू किती आहे? बीची व्हॅल्यू आहे -5 आणि एच किती आहे आपल्याकडं? -2. काय करतो आपण एच काढण्यासाठी? याला 2 ने डिवाइड करतो. 2h आहे ना, त्याला 2 ने डिवाइड करायचं. मग आता सगळ्या जर व्हॅल्यू मिळाल्या तर ह्या फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं? सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे काय होईल सांगा बरं? x² - y² x² - y² अपॉन a - b. a - b म्हणजे 1 -5 इज इक्वल टू x इंटू y अपॉन h किती आहे? -2 झालं. मग आता काय होईल? हा -2 इकडे आला म्हणजे काय झालं? 2x² - 2y² पण इथं काय होणार आहे? प्लस. का बरं? ह्या -2 ने 2x ला केलं, ह्या -2 ने इथं केलं इज इक्वल टू तिकडे काय होणार आहे? हे मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. प्लस 6 तिकडे जाऊन काय होणार आहे? 6xy. लक्षात आलं? -2 हा सॉरी इथं -2x². लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता इथं काय होईल? याला जर आपण इकडे बोलून घेतलं तर काय होईल? -2x² प्लस 2y² - 6xy इज इक्वल टू काय? 0. मग 2 ने डिवाइड करू शकतो आपण टोटल इक्वेशनला. 2 ने डिवाइड केल्यामुळे इथं काय आलं? -x² बरोबर आहे प्लस y²
-3xy इज इक्वल टू काय आलं 0. आता हा फॉर्मॅट कुठं दिसतोय तुम्हाला पहा, एक्स स्क्वेअरला मायनसचं साईन आहे का कुठं? कुठंच नाहीये. जर एक्स स्क्वेअरला कुठंच मायनसचं साईन नाहीये तर याचा अर्थ साईन काय झाली? चेंज झाली. साईन चेंज झालीत म्हणजे याचा जर साईन चेंज केला आपण एक्स स्क्वेअर तर याचं काय होणार आहे? -y स्क्वेअर आणि हा प्लस काय होणार आहे? 3xy इज इक्वल टू काय होणार आहे? 0. मग एक्स स्क्वेअर -y स्क्वेअर प्लस 3xy एक्स स्क्वेअर. आता पहा हा तो ऑप्शन कट झाला बरोबर आहे. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर त्यानंतर काय -y स्क्वेअर -y स्क्वेअर म्हणजे हा कट झाला. म्हणजे हा आहे हा तर कटच आहे ना, हा कट आहे म्हणजे राहिलो आपण इथं. आणि 3x ला कोणतं आहे? प्लस, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे? आलं लक्षात? म्हणजे त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न करायचा आहे. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला. कळलंय? ठीक आहे. मी कन्सेप्ट पण समजून सांगतोय त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतोय. एकदा का तुम्हाला हे कन्सेप्च्युअल पार्ट लक्षात आलं का तुम्हाला फक्त अप्लाय काय करायचंय? फॉर्म्युला अप्लाय करायचंय म्हणजे काही सेकंदात तुम्हाला उत्तर मिळत जाणार आहे. पण लेक्चर घेत असताना मात्र लेक्चर थोडंसं काय होणार आहे? मोठं होणार आहे, कारण कन्सेप्च्युअल पार्ट पण आपण त्या ठिकाणी कव्हर करतो. आता इथं जर पाहिलं तर इफ द इक्वेशन, ही जी इक्वेशन आहे रिप्रेझेंट पॅरल लाईन, हे कोणाला रिप्रेझेंट करते? पॅरल लाईनला रिप्रेझेंट करते. तर देन द व्हॅल्यू ऑफ, तर याची तुम्हाला काय काढायची? व्हॅल्यू काढायची. जर मला याची व्हॅल्यू माहित करायची असेल तर मला पी आणि क्यूच्या काय माहित पाहिजे? व्हॅल्यू माहित पाहिजे. पी आणि क्यूच्या जर व्हॅल्यू कळल्या तर मला फक्त काय करायचंय? आन्सर फाइंड आउट करायचंय. ओके. मग आता पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा मी काय करेल? आता त्यांनी काय सांगितलंय? हे इक्वेशन काय? पॅरलल आहे. जेव्हा हे इक्वेशन पॅरलल असतं तेव्हा आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. कोणती कंडिशन दिलेली आहे? पॅरलल इक्वेशनची कंडिशन कोणती आहे? ओके. काय? एच स्क्वेअर मायनस AB म्हणजेच इक्वल AB. बरोबर. ए स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0 म्हणजे याचा अर्थ काय झाला? एच चा स्क्वेअर इज इक्वल टू AB. म्हणजेच आता जर तुम्ही तर मला विचारलं का एच व्हॅल्यू सांगा बरं, एच व्हॅल्यू किती आहे? एच व्हॅल्यू किती आहे? 7. त्यानंतर बीच व्हॅल्यू किती आहे? P आहे. आणि एच ची व्हॅल्यू किती आहे? -7. लक्षात आलं का काय? आपण फक्त एवढ्याच्याच काढल्या सध्या. कशासोबत? कारण हे फक्त आपण याला काय केलं? एवढ्यालाच कम्पेअर केलं. फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला, सांगत नाही आता तोच परत काय? ए स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by चा स्क्वेअर, या फॉर्मॅटला आपण कम्पेअर केलं. याला याच्या सोबत कम्पेअर केल्यामुळे एक किती आला? 7. त्यानंतर 2h इज इक्वल टू -14 म्हणजे 2 डिवाइडला गेल्यामुळे h किती मिळाला मला? -7. आणि b ला कोण मिळाला? p मिळाला. बरोबर आहे. म्हणजे आता पहिल्यांदा या कंडिशन नुसार आता इथं h म्हणजे किती आहे? -7. म्हणजे -7 चं काय होणार इथं? स्क्वेअर इज इक्वल टू a म्हणजे किती आहे? 7. आणि हा b कोण आहे? p आहे. p मला माहित नाही. झालं. म्हणजे इथं काय आलं? 49. म्हणजे डिवाइड बाय 7 करू का? याचा स्क्वेअर केला, हा डिवाइड लागला, तिकडे p राहिला. म्हणजे p ने डिवाइड केल्यामुळे p ची व्हॅल्यू किती मिळाली? म्हणजे आता p ची व्हॅल्यू मिळालेली मला. जर मला p मिळालंय तर आता कोण काढायचं मला? q. q कुठे गेलाय? q जरा समोर आहे, इथे. म्हणजे आता हे इक्वेशन पुढे काय असतं माहिती आहे तुम्हाला? काय? प्लस 2gx प्लस 2fy प्लस c. बरोबर. मग आता याला याच्या सोबत कम्पेअर केल्यामुळं g ची व्हॅल्यू मला काय मिळाली? हा g म्हणजे हा 2 याला डिवाइडला पाठवायचा असतो. म्हणजे किती आलं? g किती आहे? -6. त्यानंतर हा 2 याला डिवाइडला पाठवायचा म्हणजे कोणाची? f ची व्हॅल्यू मला काय मिळाली? q/2. ओके. आणि c ची व्हॅल्यू मला किती मिळालेली आहे? -4. अंडरस्टँड? ह्या 3 व्हॅल्यू मला पुढच्या मिळाल्या. हे इक्वेशन कोणासोबत कम्पेअर केलं? याच्यासोबत. आता हे प्रत्येक वेळेस मी लिहिणार नाही. तुम्हाला माहिती आहे होमोजिनियस म्हटलं का इथपर्यंत थांबायचं आणि जनरल इक्वेशन म्हटलं का हे 2 पार्ट 3 पार्ट त्याला अटॅच करायचे. ओके. एच जी आणि एफ म्हणजे काय करतो? 2 आपण काय करतो? त्याला डिवाइडला पाठवतो. बाकी माहिती आहे तुम्हाला काय करायचं. ओके. ठीक आहे. मग आता जर मला ह्या व्हॅल्यू कळल्या तर मला क्यू ची व्हॅल्यू काढण्यासाठी माझ्याकडे दुसरं काय? हे लाईन काय? पेअर ऑफ लाईन आहे. पेअर ऑफ लाईन असल्यामुळं काय? ABC मायनस का प्लस? प्लस 2FGH मायनस काय करतो आपण? AF चा स्क्वेअर मायनस BG चा स्क्वेअर मायनस CH चा स्क्वेअर इज इक्वल टू G. या फॉर्म्युल्यात ठेवतो. मग आता A इंटू B इंटू C, मग A इंटू B इंटू C म्हणजे 7 चौक किती होणार आहे? 28. बरोबर आहे. आणि इंटू काय होणार आहे? P म्हणजे -28 P. काय डाऊट इथपर्यंत? ओके. प्लस 2 FGH FGH म्हणजे काय होईल सांगा? मायनस मायनस प्लस 7 चौकोन 42. 42 आणि 2 ने डिवाइड केलं म्हणजे किती आलं? 21. 21 इंटू क्यू म्हणजे 21Q.
आणि 21Q ला परत 2 ने मल्टी हे करायचंय. म्हणजे काय झालं कळलं का? इथे काय होईल, इथं 2 ला ऑलरेडी हा 2 कट होईल. आता 2 ला 2 कट झाला म्हणजे Q शिल्लक राहिला. माझ्या मायनस मायनस काय होईल प्लस, 742 म्हणजे प्लस 42 होतील. Q त्यांच्यासोबत कोण येणार आहे? Q मायनस. आता इथं काय होईल, ए एफ चा स्क्वेअर इंटू ए मायनस, हा मायनस लिहिलंय, ए इंटू एफ चा स्क्वेअर. एफ चा स्क्वेअर म्हणजे काय होईल सांगा? क्यू स्क्वेअर अपॉन 4, बरोबर आहे. क्यू स्क्वेअर अपॉन स्क्वेअर इंटू 7 मायनस बी जी सांगा. आता बी म्हणजे पी चा स्क्वेअर आहे, नाही बी म्हणजे पी आहे आणि जी म्हणजे काय, जी म्हणजे किती आहे 6 म्हणजे 36. ओके ठीक आहे. त्यानंतर आहे सी किती आहे -4 म्हणजे इथं काय प्लस लिहू का आता मी, +4 लिहिलं आणि एच किती आहे -7 म्हणजे किती लिहिले मी इथं 49 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे इथं किती आहे पी ची व्हॅल्यू कळली ना आपल्याला 7 आहे. म्हणजे इथं किती आले -28 इंटू 7 प्लस 42Q. इथं मायनस काय होणार आहे Q चा स्क्वेअर 7Q स्क्वेअर अपॉन पी. इथं काय होईल मायनस, इथं किती आले 7, किती पी ची व्हॅल्यू किती 7 आहे ना, 7 इंटू किती होणार आहे 36 प्लस इथं किती होणार आहे 4 इंटू 49 इज इक्वल टू काय आलं 0. मग आता इथं फक्त काय होणार आहे कॅल्क्युलेशन्स आणि इथून तुम्हाला कोण मिळणार Q. इथून तुम्हाला कोण मिळणार आहे, हा इथं कोण मिळाला Q मिळाला. आता हे माहिती बेसिक कॅल्क्युलेशन आहे. इथं मिळालेला Q, इथं मिळालेला P उचलायचा आणि याच्यामध्ये पुट करायचा. अंडरस्टँड? हे कॅल्क्युलेशन आहे. इथून पुढे तुम्ही जाऊ शकता. हे बेस आहे लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जाईल तेव्हा पहिल्यांदा काय करायचंय, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. म्हणजे इथं कोणती कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. 2 लाईन पॅरलल असेल तर नक्की काय कंडिशन आहे, आणि दुसरी कंडिशन कोणती, इथं जर त्या पेअर असतील तर हे इक्वेशन इज इक्वल टू काय पाहिजे 0 पाहिजे. या पॅटर्ननुसार तुम्हाला इथं कोण मिळणार आहे आता Q मिळणार. इथं तुम्हाला P मिळालेला आहे. दोन्ही उचला इथं पुट करा, तुम्हाला यापैकी कोणतं तरी ऑप्शन सापडेल. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय पहा. निम्मा तुम्ही होमवर्क करायचा आहे. निम्मा प्रश्न जो आहे मागचा तो तुम्हाला काय करायचा आहे होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले, द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल फॉर्म बाय काय इक्वेशन दिले, x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि 6x स्क्वेअर प्लस xy मायनस y चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन पासून काय बनलेले, ओके ट्रायंगल फॉर्म झालाय आणि त्याचं काय काढायचंय तुम्हाला सेंट्रॉइड. कोणत्याही ट्रायंगल जर ट्रायंगलचा सेंट्रॉइड काढायचा असेल तर काय, समजा याचे तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती आहेत, याचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, याचे कोऑर्डिनेट माहिती आहेत आणि यांचा काय काढायचं आहे तुम्हाला सेंट्रॉइड. सेंट्रॉइड काढायचा असेल तर आपण काय करतो, तिघांचा काय एक्स सेंट्रॉइड काढायचा असेल तर आपण काय करतो x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 आणि याचा y कोऑर्डिनेट काढायचा आहे सेंट्रॉइडचा तर काय करतो आपण y1 प्लस y2 प्लस. ओके, या फॉर्म्युलेने आपण वापर करतो. आता आपल्याला काय माहित पाहिजे का, हे जे इक्वेशन आहे हे काय पेअर ऑफ लाईन, म्हणजे हे दोन इक्वेशन बरोबर आहे आणि हे एक इक्वेशन आहे, अशा 3 इक्वेशन बरोबर आहे. मग आता जर दुसरं पाहिलं तर आता याचं नीट बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल हे इक्वेशन ओरिजिन मधून पास आउट नाहीये, कारण याच्यात कोण आलेलं आहे सी आलेलं आहे. पण हे जर पाहिलं तर हे होमोजिनियस आहे, म्हणजे हे दोन्ही लाईन कुठून पास आउट झालेले आहेत ओरिजिन मधून. म्हणजे याचा जर ग्राफ पाहायचं झालं तर हा तुमचा XY प्लेन असेल. ओके, ही लाईन अशी ओरिजिन मधून गेली, ह्या अशी ओरिजिन मधून गेली आणि ही बाहेरून गेली असं आपण कन्सिडर करू. लक्षात आलं? म्हणजे आता एक कोऑर्डिनेट तुम्हाला कळलेला आहे कोणता आहे 0 0, एक कोऑर्डिनेट कळलाय बरोबर. मग आता राहिला हा एक कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आणि हा एक कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा. मग त्यातलं एका लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती काय, x प्लस 3y इज इक्वल टू काय 10. म्हणजे आता तुम्हाला या लाईनचं जर इक्वेशन कळलं, ह्या लाईनचं जर इक्वेशन कळलं तर ह्या लाईनच्या इक्वेशनवरनं तुम्ही काय करणार त्याला सॉल्व्ह करणार आणि दोन लाईनच्या इक्वेशनला सॉल्व्ह केलं का तुम्हाला कोण मिळतो XY मिळतो. XY म्हणजे काय असतं त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट,
म्हणजे तुम्हाला हा पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला हा कोऑर्डिनेट काढण्यासाठी तुम्हाला या लाईनचं इक्वेशन माहिती असणं गरजेचं आहे. मग ह्या दोन वेगवेगळे जे ओरिजिन मधून लाईन गेल्या त्यांचं इक्वेशन फाइंड आउट करणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून ह्या इक्वेशनला आपण काय करणार आता सेपरेट करणार. मग सेपरेट कसं करणार आहे, इथं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -6, मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -6 आणि किती आले पाहिजे ऍडिशन +1 म्हणजे किती होणार आहे 3 2 जा इथं प्लस आणि इथं काय मायनस बरं प्लस इंटू मायनस -6 +3 -2 क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वीचं काय मिळालं सांगा. इथं काय 6x² + 3xy - 2xy -y² इज इक्वल टू काय आले 0. ह्या दोघांचा एक ग्रुप ह्या दोघांचा एक ग्रुप कॉमन किती निघाले 3x आतमध्ये काय राहिलं 2x मायनस काय सॉरी +y इथं किती मिळाले कोण कॉमन निघाल -1 कोणीच नाही निघत म्हणजे -1 ओके आतमध्ये सॉरी -y ओके आणि इथं किती आले 2x मायनस प्लस कारण मायनस प्लस मायनस इज इक्वल टू काय 0 म्हणजे किती आले 2x + y आणि इथं काय 3x मायनस y इज इक्वल टू काय आलं 0 म्हणजे आता ही दोन इक्वेशन आहे तुमच्याकडे काय 2x + y इज इक्वल टू 0 आणि 3x - y इज इक्वल टू 0 म्हणजे आता तुमच्याकडे हे एक इक्वेशन आहे तुमच्याकडे हे एक इक्वेशन आहे बरोबर आणि तुमच्याकडे हे एक इक्वेशन आहे. आता तिन्ही इक्वेशन आहे बरोबर. मग आता पहिल्यांदा काय करणार पहा ह्या दोघांना सॉल्व्ह करायला गेलं तर तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट मिळणार हा पण तो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बरोबर म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय आले 0 0 बरोबर म्हणजे यातला एक पॉईंट तर असं समजा का 0 0 आहे. मी आता तुम्हाला कोण काढायचे दोन काढ म्हणजे आता पहिल्यांदा काय करणार ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करणार तुम्हाला XY मिळणार त्यानंतर ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करणार तुम्हाला XY मिळणार आणि ते मिळालेले कोऑर्डिनेट्स या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करून तुम्हाला काय काढायचे सेंटर आउट काढायचे. अंडरस्टँड इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन गेलेलो आहे. आता तुम्हाला फक्त 10वी सारखं हे सॉल्व्ह करायचे कसं सॉल्व्ह करणार आहे माहिती तुम्हाला काय करणार आहे x + 3y इज इक्वल टू किती आहे 10 आणि इथे किती आहे 2x + y इज इक्वल टू किती आहे 0. आता ह्या दोन इक्वेशनला जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर मी काय करणार इथं 3 ने मल्टिप्लाय करणार 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथं किती झाले इथं झाले 6 डायरेक्ट लिहितोय आता मी बा इथं 6 लिहिले इथं किती लिहिले 3 इथं 0 येणार आहे ओके. आता ह्या इक्वेशन म्हणून हे इक्वेशन काय करू आपण मायनस इथं जर मी मायनस आणि मायनस लिहिलं तर पहिल्यांदा हे एकमेकाला काय झाले कट झाले 10 मधनं 0 गेल्यावर किती राहिले 10 आणि इथं x मधनं मायनस गेले म्हणजे किती आले -5x म्हणजे इथं किती x किती आले 10/-5 म्हणजे x किती आला -2 मायनस किती आला 2 ही मिळालेली व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो म्हणजे ओके म्हणजे काय इक्वेशन x ची व्हॅल्यू किती आहे -2 याच्यात मी पुट केली -2 + 3y इज इक्वल टू किती आहे 10 म्हणजे आता हे तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस म्हणजे 3y इज इक्वल टू किती मिळाले मला 12 बरोबर ना हे तिकडे प्लस झाले म्हणजे y इज इक्वल टू किती मिळाले 4 म्हणजे आता मला पहिला कोऑर्डिनेट इथला मिळाला असं समजूया आपण काय मिळाला -2 आणि 4 मग सेम पॅटर्ननी तुम्हाला ते इक्वेशन आणि परत हे इक्वेशन घ्यायचं परत तुम्हाला कोण मिळणार x आणि y मिळणार बरोबर. मग कोऑर्डिनेट मिळाले सगळे मिळालेले कोऑर्डिनेट पुट करा सेंटर काढ 80% एक्झाम्पल झाले आता फक्त 20% तुम्हाला फाइंड आउट करायचं आले लक्षात ठीक आहे जायचं पुढं त्याच्या पुढचा प्रश्न ओके. काय सांगितलंय द परपेंडिक्युलर आर ड्रॉन टू लाईन L1 आणि L2 फ्रॉम द ओरिजिन मेकिंग अँगल π/4 3π/4 रिस्पेक्टिव्हली विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन x ऍक्सिस म्हणजे काय सांगितलं प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. द परपेंडिक्युलर आर ड्रॉन परपेंडिक्युलर ड्रॉन केले टू लाईन या दोन लाईनला म्हणजे ह्या लाईन ओरिजिन मधून नाहीयेत याला परपेंडिक्युलर काढलेत ओरिजिन मधून लक्षात आलं म्हणजे तुमचा ग्राफ जर पाहिला गेला तर हा तुमचा x ऍक्सिस y ऍक्सिस आहे बरोबर आणि ही लाईन समजा अशी गेली आणि ही लाईन अशी गेलेली ओके. इथून काय काट टाकला एक परपेंडिक्युलर टाकला आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकला ही लाईन L1 आहे आणि ही लाईन L2 आहे ओके ठीक आहे. आता तेव्हा ही जी लाईन आहे इथं कोणता अँगल क्रिएट करते ती π/4 x ऍक्सिस सोबत काय हा π/4 आणि हा अँगल कोणता आहे x ऍक्सिस सोबतचा ही ग्राफ पुढे घेतला हा कोणता आहे 3π/4 कारण हा ऑब्ट्यूस आहे मोठा दिसतोय हा एक्यूट आहे छोटा आहे मग π/4 असं आपण मेजर टाकले रिस्पेक्टिव्हली विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन x ऍक्सिस इफ बोथ लाईन्स आर युनिट डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स दिले हे किती 1 युनिट दिले ओरिजिन देअर जॉईंट इक्वेशन तर ह्या दोन लाईनचं काय काढा तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढा
मग आता ह्या जर दोन लाईनचं मला जॉईंट इक्वेशन काढायचं असेल तर मला ते डिस्टन्स पण माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन कसं फॉर्म करणार आता मी, आणि ते पण कोणतं काढायचं, जॉईंट. जॉईंट काढायचं म्हणजे सेपरेट दोन काढा आणि मग त्यांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. मग ह्या दोन लाईनचं इक्वेशन कसं काढणार, मग आपण त्याला जॉईंट करू. व्हेरी गुड. पहा, एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडं. जेव्हा ह्या अशा दोन लाईन एक्स ऍक्सिस सोबत पॉझिटिव्ह अँगल तयार करतात आणि त्यांचं आपल्याला काय काढायचं असतं, इक्वेशन काढायचं असतं. ओके, म्हणजे कोणती, आता L1चं जर मला इक्वेशन काढायचं, L1 नी काय केलेलं आहे, π/4चं काय केलेलं आहे, अँगल क्रिएट केलं. मग लाईन L1चं जर मला इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर मला अँगल माहिती आहे, त्या अँगलवरनं मी काय करणार आहे, डायरेक्ट कुठं जाणार, त्या लाईनच्या इक्वेशनकडे जाणार. ओके, म्हणजे अँगल माहिती असताना इक्वेशन कसं फॉर्म करायचं, तर त्याचा बेसिक फॉर्म्युला काय, एक्स कॉस थिटा प्लस वाय साइन थिटा इज इक्वल टू काय, 0. बरोबर ना, 0चे ना. ओके, मग आता काय करायचं, ओके, म्हणजे आता काय करणार फक्त आता हे जे आहे इथं 1 लिहायचा का 0 लिहायचा, हा महत्वाचा प्रश्न. युनिट डिस्टन्स. ओके, म्हणजे इथं काय लिहायचंय तुम्हाला, 1 लिहायचं. इथं काय लिहायचंय तुम्हाला, 1. 0 नाही हे लक्षात ठेवा. इथं काय 1 डिस्टन्स फॉर्म्युला, युनिट आहे ना. ओके, ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आता इथं तुम्हाला काय करायचंय, एक्स इंटू कॉस थिटा, कॉस किती आहे π/4 प्लस वाय साइन π/4 इज इक्वल टू काय 1. म्हणजे एक्स कॉस π/4 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 प्लस वाय इंटू परत साइन 1/√2 इज इक्वल टू काय 1. मग सगळ्यांना √2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. √2 ने जर इथून तिथून मल्टिप्लाय केलं तर काय मिळाला, एक्स प्लस वाय प्लस सॉरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू √2. काय केलं कळलं, याला √2 ने मल्टिप्लाय केलं, √2 ला √2 कॅन्सल झाला, याला √2 ने मल्टिप्लाय केलं, √2 ला √2 कॅन्सल झाला, आणि याला √2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे इथं काय मिळालं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू √2. ओके, हे इक्वेशन कोणाचं आहे, लाईन L1चं आहे. सेम पॅटर्ननी तुम्ही कोणाचं इक्वेशन काढणार आता, लाईन L2चं. L2चं परत सेम पॅटर्ननी फॉर्म्युला यूज करणार, बरोबर. सेम पॅटर्ननी हे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करू शकलो, हे लक्षात ठेवा. आणि ते डिस्टन्स पण किती सांगितले त्यांनी, 1. म्हणजे तो कोणता फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू, आठवलं का, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, P इज इक्वल टू. ओके, मग त्यानुसार आपण हे फाइंड आउट केलं. मग आता या ठिकाणी L1चं तुम्हाला काय मिळालेलं आहे, इक्वेशन मिळालं. तसंच तुम्हाला इक्वेशन कोणाचं काढता येणार आहे, L2चं इक्वेशन काढणार. आणि जर तुम्हाला L2चं इक्वेशन काढता आलं सेम पॅटर्न, ओके, तर फक्त दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन, जॉईंट इक्वेशन करायचं. अंडरस्टँड, कळलंय. आता L2चं कसं काढणार, आता त्याची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही, 3/4. आता 3/4 म्हणजे कोणता अँगल येतो, 135. 135 म्हणजे तुम्ही कोणाचं मेजरमेंट घेणार, 45. पण 3/4 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला, आता ही डायग्राम समजण्यासाठी जस्ट आपण काढली होती, पण ही डायग्राम करेक्ट याची आहे का, नाहीये, हे नीट लक्ष ठेवा. ओके, मग आता 3/4 जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार. कारण 135 3/4 म्हणजे किती अँगल आहे, 135. कसं हे कळलं ना, कारण पायची व्हॅल्यू किती असते, 180 असते, डिवाइड बाय किती आहे, 4 आहे. याने याला डिवाइड केलं, किती आलं इथं, 45, बरोबर आहे. आणि याने याला मल्टिप्लाय केलं किती आलं, 135. म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साइन, बरोबर आहे. म्हणजे कॉस काय निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं कोणतं सिम्बॉल येणार आहे, मायनस. म्हणजे आता इथं इक्वेशन काय तयार होणार, सेम इक्वेशन तयार होणार. याचा पण इक्वेशन काय तयार होणार आहे, सेम. ओके, म्हणजे काय इक्वेशन आहे पहा, काय होईल इथं, एक्स कॉस थिटा प्लस वाय काय साइन थिटा इज इक्वल टू काय 1. म्हणजे एक्स इंटू काय लिहिणार इथं, कॉस 3π/4 प्लस वाय साइन 3π/4 इज इक्वल टू काय 1. म्हणजे थोडक्यात इथं एक्स इंटू कॉस 3/4 ची व्हॅल्यू किती आहे, -1/√2, बरोबर आहे, -1/√2. का बरं ही घेतली, आता याचं बेसिक थोडक्यात सांगून ठेवतो, माहिती असावं. कॉस काय 3π/4 म्हणजेच किती आहे, 135. आता पहा, याला आपण काय केलं, कॉस
135. मग 135 म्हणजेच काय आला, कॉस 180 मायनस 45. मग कॉस कोणाला घेऊन बाहेर पडला, 45 ला घेऊन बाहेर पडला, कारण 180 म्हणजे 180 45 ला घेऊन बाहेर पडणार आहे. तो कॉस चेंज होणार नाही, कॉसच राहणार आहे अलाइड अँगल फॉर्म्युला. मग तो जर 45 पण 180 मायनस 45 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय येणार आहे, निगेटिव्ह. म्हणून याला सिम्बॉल कोणता दिला, निगेटिव्हचा सिम्बॉल दिला. आठवलं का, अलाइड अँगल, म्हणून हा निगेटिव्ह झाला. तर जर तुम्ही साइन मध्ये गेलात तर मात्र साइनच राहणार आहे अलाइड अँगल फॉर्मॅटने, आणि तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथे काय राहणार आहे, प्लस काय लिहिणार आहे इथं, y 1/√2 इज इक्वल टू काय 1. मग √2 ने जर मल्टिप्लाय केलं मी इथं सगळ्यांना, फक्त इथं काय सिम्बॉल झालेलं आहे, मायनसचा आहे, म्हणजे इथं काय येणार आहे -x + y इज इक्वल टू √2. म्हणजे आता हे जे दोन इक्वेशन आहेत यांचं फक्त काय करायचंय, x + y इज इक्वल टू काय √2. ह्या दोन इक्वेशनचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन. म्हणजे याचा अर्थ याला इकडे बोलून घ्यावं लागेल, याला पण इकडे बोलून घ्यावं लागेल. आलं लक्षात, ठीक आहे, नक्की येईल सॉल्व्ह करता आता, क्लिअर, डन. फक्त आता ह्या दोघांचा काय करा, गुणाकार करा. म्हणजे याला इकडे जर बोलून घेतलं तर इथे काय होणार, मायनस, आणि इकडे काय होणार, मायनस. आता फक्त गुणाकार करा आणि यातलं कोणतं इक्वेशन आहे तेवढं फक्त सांगायचं. अंडरस्टँड, जायचं पुढं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा, PQR बी अ राईट अँगल आयसोसेलस ट्रायंगल. राईट अँगल कोणत्या पॉइंटला आहे, Q, त्याचे कोऑर्डिनेट 2 आणि 1 आहे. इफ द इक्वेशन ऑफ PR चं इक्वेशन काय सांगितले त्यांनी, 2x + y इज इक्वल टू 3, देन द कंबाईन इक्वेशन ऑफ रिप्रेझेंटिंग द पेअर ऑफ लाईन PQ आणि QR. म्हणजे PR चं इक्वेशन दिलंय आणि PQ आणि QR चं काय विचारलंय, कंबाईन विचारलंय. ओके, मग आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. त्यांनी सांगितलंय इथं P आहे, इथं Q का घेतला, कारण त्यांनी सांगितलंय Q ला काय झालंय, राईट अँगल आहे. ओके, आणि त्याचे कोऑर्डिनेट काय, 2 आणि 1. PR चं इक्वेशन त्यांनी ऑलरेडी दिलंय, काय 2x + 1 इज इक्वल टू काय 3. PR चं इक्वेशन दिलंय आणि हा आयसो असल्यामुळं ही साइड आणि ही साइड काय होणार आहे, इक्वल. म्हणजे इथे जो अँगल क्रिएट होणार आहे तोच अँगल कुठं क्रिएट होणार आहे, इथे होणार. आता आपल्याला कंबाईन इक्वेशन कोणाचं काढायचंय, QR आणि PR आणि PR चं कंबाईन काढायचं. मग पहिलं इक्वेशन कोणाचं काढूया आपण, QR चं इक्वेशन काढू. QR चं इक्वेशन काढायचं जर असेल तर ही जी लाईन आहे ही कोणत्या पॉईंट मधनं पास आउट झाली, Q मधनं झाली. जर ती Q मधनं पास आउट झाली तर मला इथे इक्वेशन काढण्यासाठी काय फॉर्म करावं लागेल, y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1. या फॉर्मॅटचा मला वापर करावा लागेल, काय, कारण या पॉईंट मधनं ती काय झालेली आहे, पास आउट झाली. म्हणजे याचा अर्थ काय मिळाला, y - y1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 इज इक्वल टू m. मला अजून माहित नाही ह्या लाईनचा स्लोप किती, ती आपण जस्ट जनरल डायग्राम काढली. ओके, ठीक आहे, स्लोप मला माहित नाहीये, म्हणजे या ठिकाणी मी m आहे तसंच लिहिला आणि x मायनस किती येणार आहे, 2. डन इथपर्यंत. म्हणजे हे आता मला गरज कोणाची आहे, स्लोपची. कोणाच्या स्लोपची गरज आहे, QR याच्या स्लोपची गरज आहे. मग याचा स्लोप मला कसा मिळणार आहे, याचा स्लोप मला कसा मिळणार आहे, पहा, ह्या लाईनचा स्लोप मला दिलाय का, दिलाय. कुठं दिलाय, इक्वेशन मध्येच दिलाय. काय इक्वेशन मध्ये, -a/b. हा कोणाचा स्लोप झाला, या लाईनचा. -a/b नी फॉर्म्युला काय झाला, -2/1 म्हणजेच किती आला, -2. ह्या लाईनचा मला स्लोप कळला -2 आहे. मला जी त्याला दुसरी लाईन इंटरसेक्ट होतीये त्याचा स्लोप काढायचा आहे, पण मला त्या दोघांमध्ये अँगल आहे तो माहिती किती आहे, 45. 45 काय ठरवलं, कारण हा आयसो राईट आहे त्यामुळे हा 90 म्हणल्या याला 90 45 आपल्याला द्यावे लागतील. ओके, म्हणजे आता मला एक कळलंय, माझ्याकडे tan थीटाचा फॉर्म्युला काय, tan थीटाचा फॉर्म्युला काय माझा, tan थीटा इज इक्वल टू स्लोप वरनं अँगल फाइंड आउट कसं करणार आहे, tan थीटा इज इक्वल टू मोड मध्ये काय m1 - m2 अपॉन 1 + m1 m2. हे काय स्लोप. जेव्हा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा पहिल्या लाईनचा स्लोप m1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे, आणि जर त्या दोघांमधला तुम्हाला काय काढायचं असेल, अँगल फाइंड आउट करायचं असेल, तर तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करता. मग आता पहिली गोष्ट मला काय माहिती आहे, अँगल पण माहिती आहे. अँगल काय, tan 45 इज इक्वल टू मोड मध्ये काय होणार आहे इथं, m1 कोण आहे, m1 समजा असा आपण कन्सिडर करू, m1 आपला स्लोप आहे जो आपल्याला काढायचा. ओके, m1 आपला स्लोप आहे, मायनस
m2 जो दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे. आपल्याला कोणाचा स्लोप काढायचा आहे? ह्या लाईनचा स्लोप काढायचा आहे, त्याला आपण m1 म्हणलं. त्यांची जी लाईन आहे दुसरी लाईन आहे तिचा स्लोपला काय म्हणलं आपण? m2. m2 ची व्हॅल्यू किती आहे? -2. ओके, म्हणजे इथं मायनस मायनस झाल्यामुळे काय झालं? +2. खाली 1 प्लस इथं m1 कोण आहे? आपण आहे, आणि m2 कोण आहे? -2. म्हणजे इथं काय झालं? त्यामुळं आलं लक्षात? म्हणजे इथं काय झालं? 1 - 2m1 आलं लक्षात? मग आता इथं याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 इज इक्वल टू काय येणार आहे इथं? m1 + 2 खाली काय? 1 - 2m1 इथं पण m1. ओके, ठीक आहे. याला जर मला बाहेर काढायचं असेल तर आपण काय करतो? याचं साइन प्लस मायनस करतो. ओके, मग आता त्यापैकी एकदा प्लस घेऊया आणि एकदा काय असणार आहे? मायनस. दोनपैकी एकच काहीतरी असणार आहे. मग समजा आपण +1 ला घेतलं तर पुढे काय भेटणार आहे? m1 + 2 अपॉन 1 - 2m1. मग आता इकडं मल्टिप्लायला गेला म्हणजे 1 - 2m1 इज इक्वल टू कोण आहे? m1 + 2. मग आता याला जर तिकडे पाठवलं तर हा इकडे येईल, म्हणजे इकडं 1 इकडे आला, सॉरी 2 इकडे आला, m1 हा तिकडे जाऊन काय झाला? 2m1. म्हणजे इथं किती आले? -1. इकडे किती आले? 3m1. मग 3 इकडे काय आला? डिवाइडला 1/3m1. म्हणजे आपली जी लाईन आहे तिचा स्लोप किती आहे? -1/3. आलं लक्षात? ठीक आहे. हे जे उत्तर काढलं ते तुम्ही काय घेऊन काढलं? +1 घेऊन काढलं. बरं, आता समजा पहा बरं का, आता इथे m च्या जागी काय लिहिणार आपण? -1/3. ओके, म्हणजे इक्वेशन काय? इक्वेशन काय? y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1 होतं. इथं y मायनस काय होतं? 1 इज इक्वल टू -1/3 आता लिहिणार आपण. x - x1 किती आहे? x1 किती आहे? 2. ओके, डन. मग आता इथं काय झालं? हा 3 इकडे आला, 3y - 3 इज इक्वल टू -x + 2. म्हणजे आता x ला इकडे बोलून घेतलं, x + 3y, 2 ला किंवा 3 ला आपण तिकडे पाठवलं, किंवा पण आपल्याला कंबाईन काढायचे ना, मग 2 ला इकडे बोलू. मायनस किती झाले? 5 इज इक्वल टू 0. मिळाले इक्वेशन. कळलं काय केलं इथं? x ला इकडे बोलून घेतला आणि 2 ला पण इकडे बोलून घेतला, त्यामुळे हे इक्वेशन मिळालं. आता हे जे इक्वेशन काढलं ते m1 ची व्हॅल्यू किती घेतली? -1/3. ती का घेतली? कारण 1 पॉझिटिव्ह घेतलं होतं, बरोबर. मग आता एकदा काय घेऊन करणार तुम्ही? -1 घेणार. म्हणजे आता सेम पॅटर्ननी तुम्ही इथं काय घेणार? -1. मग आता गंमत अशी आहे, ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला ऑलरेडी आता मिळालेलं आहे 1 ला घेऊन. का? कारण ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे 1 ला घेऊन केलं, काय घेतले तुम्ही? इथं 1 ला घेऊन गेलं. आता याचं उत्तर काय असणार आहे? -1 ला घेऊन असणार आहे. का बरं असं होणार आहे? कारण इथं पण अँगल कोणता आहे? 45 आणि इथं पण अँगल कोणता आहे? मग एक जर पॉझिटिव्ह असेल तर एक काय असणार आहे? लक्षात आलं का? मग अशी आपण पाहिलं होतं. म्हणजे आता तुम्हाला जे इक्वेशन मिळाले ते ह्या लाईनचं. मग सेम पॅटर्ननी तुम्ही आता काय करणार? फक्त सेम पॅटर्ननी ह्या सगळ्या पॅटर्न, आता m1 कोण आहे तुमचा? दुसऱ्या लाईनचा आहे. इथं परत काय काढणार तुम्ही? स्लोप काढणार. सेम परत फॉर्म्युल्याने तुम्ही काय काढणार? सेकंड इक्वेशन काढणार, बरोबर. म्हणजे सेकंड इक्वेशन काढून मग त्या दोघांचं काय करणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन करणार. आले लक्षात? ठीक आहे, समजले का? थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पण आहे, आता त्याला दुसरा उपाय नाही. समजलंय? म्हणजे आता जर इथं आपण -1, आता पहा हे पुसू का मी? कळलंय तुम्हाला? आता समजा आपण इथं काय केलं? इथं -1 केलं. आता काय भेटेल बरं आपल्याला? -1 + 2m1 इज इक्वल टू काय? m1 + 2. मग आता आपण काय करूया? m1 ला इकडे बोलूया, म्हणजे इकडे 2m1 आहे, तिकडे येऊन हा मायनस झाला, तिकडे 2 आहे, हा तिकडे जाऊन काय झाला? +1 झाला. म्हणजे इथं काय आलं? m1 इज इक्वल टू कोण आला? 3 आला. मग हा जर 3 आहे तर आता इथं परत हेच इक्वेशन, हे इक्वेशन 1 आहे ना, हे इक्वेशन 1 आहे. आपण दुसरं इक्वेशन काढू, y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेट x - x1. म्हणजे y मायनस काय? 1 इज इक्वल टू m किती आता? 3, x मायनस काय? 2. म्हणजे इथे काय? y - 1 इज इक्वल टू काय? 3x - 6. मग याला इकडे बोलून यांना इकडे घेऊन जाऊ आता.
यांना इकडे घेऊन जाऊ म्हणजे एक्स पॉझिटिव्ह राहील. म्हणजे काय 3x, वाय तिकडे गेला मायनस झाला. ऑलरेडी इकडे -6 आहे, हा तिकडे जाऊन प्लस होणार म्हणजे मायनस काय होणार आहे 5 इज इक्वल टू 0. मिळालं का इक्वेशन पहा. आता यांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन, यांना जॉईंट करायचं. यांना जॉईंट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे कंबाईन इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे इथं काय -5 म्हणजे किती येणार आहे +25. म्हणजे ऑब्विसली हे दोन काय झाले कट झाले. तुमच्या स्पर्धेत हे दोनच राहिले. सॉरी हा कट झाला प्लस, कारण शेवटी दोघांमध्ये कोण आहे -5 होतं. ओके, ह्या दोन पैकी एक तुमचा आन्सर आहे. मग आता कुठं कुठं सेम आहेत हे दोघं जण. इथं सेम आहेत का आहेत, इथं सेम आहे, इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे. मग फक्त कुठं फरक पडलाय वाय मध्ये. बरोबर आहे. मग आता इथं जर आलो आपण वाय मध्ये काय होईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना मायनस याला वायला मल्टिप्लाय केलं किती येतील -5 मायनस वायला केलं म्हणजे किती आले -+10y बरोबर ना, सॉरी +5y बरोबर आहे. आणि ह्या -5 ह्या +3 ला म्हणजे किती येणार आहे -15y ना. काय झालं कळलं का, वायची स्टेप कशी होणार आहे याचा कॉन्स्टंट ह्या वायला मल्टिप्लाय करणार आणि याचा कॉन्स्टंट ह्या वायला मल्टिप्लाय करणार. ह्या कॉन्स्टंटनी याला मल्टिप्लाय केलं काय झालं बरोबर. मग आता वेळ कुठं वाचू शकतो तर इथंच वाचू शकतो, असंच काहीतरी करावं लागणार. ओके, म्हणजे कसं केलं कळलं का, कॉन्स्टंट -5 म्हणून 25 आलं. 25 वरून आपल्याला कळलं का दोन उत्तर डायरेक्ट कट आहेत. मग उरलेल्या दोघांमध्ये आपण कम्पेअर करत चालू, फरक कुठं दिसला फक्त वायला. मग वाय डायरेक्ट आपण वाय वर अटॅक केलं म्हणजे काय केलं, याचा कॉन्स्टंट याच्या वायला, याचा कॉन्स्टंट याच्या वायला, याचा कॉन्स्टंट इथं प्लस झाला आणि हा कॉन्स्टंट इथं गेल्यामुळे -15 झालं. -10y म्हणजे कोणता आन्सर असला पाहिजे ना आता आपल्याकडे -10y म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. कळलं का, ठीक आहे. आलो आपण पुढे. काय क्वेश्चन नंबर पहा. इफ द अँगल बिटवीन लाईन्स 0 सॉरी tan इनवर्स 1/3 देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. सिंपल क्वेश्चन दिला म्हणजे हे जे कंबाईन इक्वेशन बनलं गेलंय हे इक्वेशन काय त्या इक्वेशनच्या बिटवीनचा अँगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, मग आपण पहिले अँगल काढू. थीटा इज इक्वल टू काय सांगितले त्यांनी tan इनवर्स 1/3 हा अँगल दिलाय. म्हणजे टॅनला जर इकडे बोलवलं आपण तर tan थीटा काय 1/3 कोणता आहे सांगा. tan 1/3 नाहीये, ठीक आहे. मग tan थीटा किती आहे 1/3. tan थीटाची व्हॅल्यू 1/3 आपण डोक्यात ठेवू. आता काय सांगितलंय लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इफ द अँगल बिटवीन लाईन्स गिव्हन बाय हे इक्वेशन दिलेलं आहे. लॅम्बडा ग्रेटर दॅन काय सांगितलेलं आहे 0 सांगितलेलं आहे. मग आता काय करणार हा काय बरोबर आहे. काय tan थीटा इज इक्वल टू मोड मध्ये 2√a² - ab अपॉन नक्की हा कोणाचा फॉर्म्युला आहे जेव्हा दोन लाईन मध्ये हा कोणाचा फॉर्म्युला आहे tan थीटा 2 हा कधी वापरता तुम्ही अँगल फाइंड आउट करायचं असल्यावर बरोबर. मग tan थीटा ऑलरेडी त्यांनी किती दिलाय म्हणजे इथं काय लिहिला 1/3 इज इक्वल टू 2 काय इथं h². h ची व्हॅल्यू किती आहे या 3 ला -3/2 बरोबर ना. फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला, आता तो कम्पेअर नाही करत आहे मी तेच. ओके ठीक आहे. म्हणजे इथं किती आलं -3/2 अपॉन याचा काय झाला स्क्वेअर मायनस a म्हणजे किती आहे 1 आणि b म्हणजे किती आहे लॅम्बडा बरोबर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन या दोघांची ऍडिशन a + b ची म्हणजे काय होणार आहे 1 + अल्फा लॅम्बडा. ओके ठीक आहे. मग आता काय होईल याला बाहेर काढलं तर एकदा प्लस एकदा मायनस बरोबर आहे. मग आता काय करूया आपण इकडे घेतो पहा काय होईल सांगा 1/3 एकदा समजा +1/3 घेतला. ओके ठीक आहे. मग आता काय होईल 2
किती होतील 2 अंडर रूट किती आहे 9/4 मायनस लॅम्बडा अपॉन 1 प्लस लॅम्बडा. मी याला इकडे पाठवू, याला इकडे पाठवलं 2 ला डिवाइडला पाठवलं म्हणजे काय झालं 1 प्लस लॅम्बडा अपॉन 6 इज इक्वल टू काय अंडर रूट 9/4 मायनस लॅम्बडा. स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यामुळे काय झालं आता इथं 1 प्लस लॅम्बडा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 36 इज इक्वल टू 9/4 मायनस लॅम्बडा. आता 36 इकडे गेले म्हणजे काय होईल 1 प्लस 2 लॅम्बडा ना 1 प्लस 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडाचा काय स्क्वेअर इज इक्वल टू हा तिकडे गेल्यामुळे काय झालं 4 ने इथं 4 नव्हे म्हणजे इथं किती आले 81 ना. हा 36 तिकडे गेला 4 ने 36 ला डिवाइड केलं 9 आले 9 ने याला केलं मायनस किती आहे 36 लॅम्बडा. आता आपण ह्या दोघांना इकडे जर घेऊन आलो तर काय होईल लॅम्बडाचा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा आहे ना इकडनं आले प्लस 36 लॅम्बडा ऑलरेडी इथं प्लस 1 आहे तिकडनं आले 81 प्लसला तिकडे कोण राहिला 0 म्हणजे काय झालं लॅम्बडाचा स्क्वेअर प्लस 38 लॅम्बडा प्लस किती सॉरी इथं मायनस ना म्हणजे इथे किती होणार आहे इथे किती होतील मायनस सॉरी 36 लॅम्बडा आणि इथे किती मायनस 80 इज इक्वल टू 0. मग आता किती होतील 40 इंटू 2 म्हणजे किती याचे फॅक्टर पा जायचं पुढं लॅम्बडाला आपण एक्स म्हणूया तात्पुरतं म्हणजे आपल्याला काय होईल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. काय होईल एक्स स्क्वेअर मायनस का प्लस 38 आहे ना म्हणजे 40 दोन्ही ना म्हणजे प्लस 40 एक्स मायनस 2x म्हणजे आता इथे ओके म्हणजे एक्स प्लस 40 मायनस 2 एक्स प्लस 40 0 म्हणजे एक्स प्लस 40 इथं काय एक्स मायनस 2 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 40 आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली 2. त्यांनी सांगितलंय एक्स म्हणजे आपण लॅम्बडाला मानलं होतं ना ओके म्हणजे लॅम्बडा 0 पेक्षा काय ग्रेटर आहे म्हणजे तो काय असला पाहिजे 2. आलं लक्षात समजलंय का ऑप्शन 2 कसं झालं कळलं बेसिक वाला फॉर्म्युला अप्लाय केलं होतं ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल काय त्याच्या पुढं इफ द पेअर ऑफ लाइन गिवन बाय x cos alpha y sin alpha ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा आर परपेंडिक्युलर टू ईच अदर देन अल्फा इज इक्वल टू काय वाटतं प्रश्न पहिला आता हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन्स आहे म्हणजे हे किती लाईन पासून बनले गेले 2 लाईन पासून आणि त्या ज्या 2 लाईन आहेत एकमेकाला काय आहेत परपेंडिक्युलर जर त्या परपेंडिक्युलर असतील तर आपल्याला त्यांनी काय विचारले अल्फाची व्हॅल्यू किती. मग आता एक माहिती आहे तुम्हाला काय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस byचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन 2 लाईन पासून बनले. आता हे जे इक्वेशन 2 लाईन पासून बनले त्या जर 2 लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर कंडिशन काय a प्लस b ची व्हॅल्यू काय पाहिजे 0 पाहिजे. a प्लस b ची व्हॅल्यू जर 0 असेल तरच हे काय पॉसिबल बरं. आणि जर हे पॉसिबल आहे तर आता तुम्हाला काय करावं लागेल ह्या फॉर्मॅटमध्ये काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल आणि ए आणि बी ची व्हॅल्यू काय करायची ऍडिशन करायची. मग आता याचं जर कन्व्हर्जन करायचं असेल तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस 2
एक्स कॉस अल्फा इंटू वाय साइन अल्फा, बरोबर ना, इज इक्वल टू काय होईल इथं, एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा बरोबर प्लस वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा, बरोबर आहे. वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा आणि वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा एकमेकला काय झाले कट, कारण ते इकडे येऊन मायनस होणार. मग आता इथं काय राहिलं, एक्स स्क्वेअर आहे पहा इथं, आणि इथं पण कोण आहे एक्स स्क्वेअर, हे इकडे येऊन काय होतील मायनस. म्हणजे इथं काय करू आपण, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर. काय केलं कळलं का आपण, याला इकडे बोलून घेतला, हा येताना काय म्हणून येणार मायनस, एक्स दोन स्टेप मी डायरेक्ट कमी केलं, याला इकडे बोलून घेतला हाला मायनस, इथं कोणी एक्स स्क्वेअर मायनस परत तिथं एक्स स्क्वेअर, म्हणजे दोघांमधून एक्स स्क्वेअर काय काढला कॉमन, मग इथं राहिलेला कॉस आणि तिकडून आलेला साइन, आलं लक्षात, ठीक आहे डन. आता इथं कोण राहिला प्लस 2 हा एक्स हा वाय, इकडे काय कॉस अल्फा इंटू साइन अल्फा, इकडे कोण राहिला 0, बरोबर. म्हणजे आता एक तर फायनल झालं, ही स्क्वेअरची टर्म आहे, ही 2h पहा हा फॉर्मॅट आहे ना आपला, ए एक्स स्क्वेअर 2h एक्स वाय, वाय स्क्वेअरची टर्म कट झाली ना, म्हणजे बी कोण आहे 0 आहे आता. ओके, म्हणजे जर बी 0 आहे, बी जर 0 आहे तर ए प्लस बी ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. त्यांनी सांगितले ते परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ ए म्हणजे कोण आहे आता कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा प्लस 0, बरोबर ना, हा झाला ए. बी किती इथं 0, अँड दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे 0, म्हणजे ऑब्विसली आता काय झालं सायन्स सॉरी कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू काय 0. मग याचा अर्थ त्याला तिकडे घेतला तर कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, साइन आणि कॉस इक्वल कधी, आलं लक्षात, साइन आणि कॉस 45 ला काय 1/√2 1/√2 π/4 ला ते दोन्ही इक्वल आहेत. समजलंय, सोपा प्रश्न होता, फक्त कळलं पाहिजे का नक्की इथं काय करायचंय. आता त्यांनी ही जी कंडिशन दिली हा आपला मेन क्लिअर होता, लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न, काय सांगितलंय, लेट पी क्यू आर बी द राईट अँगल आयसोसेलस. झाला, हाच यांनीच आपला वेळ घेतला होता, डबल विचारला गेलाय पहा 2023 ला. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, वा असं जरा बरं वाटत असं ना, चला 9 पर्यंत आलो 10 होईल, हा असे किती सेकंद तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्याचा विचार करा. आणि हे होतं, फक्त काय होतं तितकं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, तितक्या वेळेला ते सॉल्व्ह झालं पाहिजे, तर ते पटापटा पटापटवर येत जातं. द जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन पेअर ऑफ पासिंग थ्रू या लाईन पॉइंट म्हणलं जाते आणि परपेंडिक्युलर टू कसं काढणार पा, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू, जॉईंट इक्वेशन काढायचे ह्या पॉइंट मधनं पास होणार आहेत अँड परपेंडिक्युलर, तुम्ही या पॉइंट मधनं ज्या लाईन जातात ना ह्या दोन लाईनला काय आहेत परपेंडिक्युलर. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या लाईन या पॉइंट मधनं जातात, हा पॉइंट कोणता आहे तुमचा 3,-2, ओके, आणि या पॉइंट मधनं जाणाऱ्या लाईन दुसऱ्या दोन लाईन आहेत, त्यांना काय आहेत, आणि या दोन लाईनचं तुम्हाला काय दिलंय कंबाईन इक्वेशन दिले, ह्या दोन लाईनचं कंबाईन दिलंय आणि तुम्हाला ह्या दोन लाईनचं कंबाईन विचारलं. सिंपल आहे, ह्या दोन इक्वेशनला काय करायचंय सेपरेट करायचं, सेप काढल्यानंतर दोन सेपरेट इक्वेशन, त्या दोघांचे दोन स्लोप वेगळे, त्या स्लोपला उलट टाकायचं, मायनसचं साइन द्यायचं, म्हणजे आपल्याला आपले स्लोप मिळाले, आपले स्लोप आणि आपले पॉइंट माहिती आहेत, म्हणजे आपले इक्वेशन मिळाले, बरोबर आहे. आणि मग कंबाईन करायचं. पण याचे अजून एक शॉर्ट ट्रिक आहे, तुम्हाला हे जे इक्वेशन दिसतंय हा 3 जो आहे फक्त हा 3 नंबर आणि हा जो 5 नंबर साइन नाही सांगत मी,
यांना काय करायचं, अल्टर चेंज करायचं. आता यांना जर अल्टर केल्यानंतर कोणता फॉर्मॅट तयार होते पाहूया आपण. काय होणार इथं 3x² प्लस 2xy मायनस 5y². हा फॉर्मॅट तुम्हाला इथं कुठं दिसतोय, इथं नाही, इथे दिसतोय, इथं दिसतोय का कुठं नाही, इथं दिसतोय का नाही. पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. हा शॉर्ट फक्त लक्षात ठेवा का फक्त त्याचा ए आणि बी काय होतो, अल्टर होतो, अदरवाईज इक्वेशन सेम मिळतं. कळलं. म्हणजे एवढं लेंदी प्रोसेस तुम्हाला सॉल्व्ह करावी लागणार नाही. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा एक्झाम्पल. काय, इफ द अँगल बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड, इफ द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज 2θ, अँगल दिलाय, देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. म्हणजे काय करायचं तुम्हाला कळलं. परत tan θ इज इक्वल टू काय, मोड ऑफ 2h² मायनस AB अपॉन ए. tan θ किती आहे, tan 2θ इज इक्वल टू मोड मध्ये 2h², h किती आहे, λ/2, हा ना, λ/2 मायनस AB, ए किती आहे 1, बी किती आहे मायनस tan²θ. म्हणजे इथं काय प्लस होणार का, tan²θ अपॉन ए प्लस बी, ए किती आहे 1 मायनस tan²θ. म्हणजे आता इथं काय होईल, tan 2θ एक्सपान्शन काय, tan 2θ 2 tan θ अपॉन 1 प्लस का मायनस tan²θ इज इक्वल टू, तिकडे कोण आहे 2 अंडर रूट काय λ/2 प्लस tan² डिवाइड बाय 1 प्लस tan². याला बाहेर काढलं तर याला काय होणार साइन, एकदा प्लस आणि एकदा हा a². आपण स्क्वेअरच ठेवू आपण तात्पुरता, ठीक आहे. इथं पण याचं काय स्क्वेअर, ठीक. याला बाहेर काढलं त्याला सिम्बॉल कोणता होणार, एकदा प्लस आणि एकदा आपण काय घेतले, एकदा प्लस. ओके, ठीक आहे. त्यामुळं यांचा दोघांचा बेस काय झाला, कट झाला. त्यानंतर 2 ला पण 2 काय झाला, कॅन्सल झाला. बेस का कट झाला, हा इकडे येऊन इंटू होणार आहे, बेसला बेस कट झाला, 2 डिवाइडला होणार आहे, कट झाला. म्हणजे आता काय 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 सॉरी माझ्याकडनं चुकलं. मग इथं साईन कोणता आहे, मायनस आहे, मी लिहिताना चुकीचं लिहिलंय. ए कोण आहे, ए कोण आहे तुमचा, ए काय आहे तुमचा 1. त्यानंतर एच किती आहे तुमचा λ/2 आणि बी किती आहे तुमचा मायनस tan²θ. मला लक्षात. इथं tan θ इज इक्वल टू काय, आता अंडर रूट λ² अपॉन 4 प्लस tan²θ. मग दोघांचं काय केलं आपण, दोघांचं जर स्क्वेअर केला तर इथं काय येणार आहे tan² इज इक्वल टू λ/² अपॉन 4 प्लस tan²θ. याला हे काय होणार, मग λ² इज इक्वल टू इकडे कोण राहिलाय, इथंच राहिलं 0, λ² अपॉन 4 म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू किती झाली 0 का, कारण 4 इकडे येऊन 0, मग λ² इज इक्वल टू 0, म्हणजे λ इज इक्वल टू 0. कळलं, आले लक्षात, समजलंय का. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचे आजचे 2023चे आणि 24चे आपण जे 10 क्वेश्चन घेतले ते कंप्लीट झालेले आहे. झालेले प्रश्न परत सॉल्व्ह करा. जरी वाटत असलं का सोपे तरी पण एकदा त्याची प्रॅक्टिस होऊ द्या, म्हणजे ते परमनंटली लक्षात राहते. ओके.